सायली एका नामांकित कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करायची. घर, नवरा समीर, 7 वर्षाचा मुलगा आर्यन आणि सासरे वसंतराव. अशा चौकोनी कुटुंबाची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. रोज सकाळी 4:30ला तिचा अलार्म वाजायचा. आजही तो वाजला. पण रात्री ऑफिसच्या कामामुळे उशीर झाल्याने सायलीने विचार केला, अजून फक्त 10 मिनिटे डोळा लागतोय, मग उठूया. पण ती 10 मिनिटे कधी एका तासात बदलली हे तिला कळलेच नाही. जेव्हा तिला जाग आली तेव्हा घड्याळात 5 ऐवजी 6 वाजले होते. सायलीच्या पोटात गोळा आला. देवा, आज तर सगळंच संपलं. समीरचा डब्बा, आर्यनची शाळा, माझं प्रेझेंटेशन, सगळंच रेंगाळणार. ती घाईघाईने उठली. विस्कटलेले केस सावरत आणि देवाचा धावा करत ती थेट स्वयंपाकघराकडे धावली. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. आता बाबा ओरडणार, चहा मिळाला नाही म्हणून समीरची चिडचिड होणार. पण स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर पोहोचताच तिची पावले थबकली. समोरचं दृश्य पाहून तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तिचे सासरे वसंतराव, जे 60-65 वर्षांचे होते, ते चक्क कंबर कसून स्वयंपाकघरात उभे होते. त्यांनी अतिशय सुबकपणे कणिक मळून ठेवली होती. एका बाजूला बटाट्याची भाजी चिरून तयार होती. गॅसच्या एका शेगडीवर चहा उकळत ठेवला होता आणि दुसऱ्या बाजूला दूध उकळत होते. सायली आश्चर्याने म्हणाली, बाबा, हे काय? तुम्ही हे सगळं का करताय? मला उठायला उशीर झाला. आय एम सो सॉरी बाबा. तुम्ही बाहेर बसा, मी करते सगळं. वसंतराव वळून बघत मंद हसले. अगं सायली, काही हरकत नाही ग. कधीतरी माणसाला थकवा येतोच की. आणि मी तरी सकाळी उठून काय करणार होतो? पेपर वाचत बसण्यापेक्षा हे काम केलं तर तुला मदत तरी होईल. एवढाच विचार केला. सायली निशब्द झाली. कालपर्यंत जे सासरे चहासाठी 10 वेळा हाक मारायचे, ते आज स्वतःहून सगळं आवरत होते. त्यांनी प्रेमाने तिला चहाचा कप दिला. तू आधी हा चहा घे, शांत हो, धावपळ नको करू. मी आर्यनला तयार करतो आणि बस स्टॉपवर सोडून येतो. तू तुझे डब्बे आणि स्वतःचं तयार होणं बघ. त्या दिवशी सायली ऑफिसला गेली खरी, पण तिचं लक्ष कामात लागत नव्हतं. तिला सतत सकाळी घडलेला प्रकार आठवत होता. तिच्या ऑफिसमधील मैत्रिणीने तिला विचारले, काय झालं सायली, आज खूप खुश दिसतीयस? सायलीने तिला सकाळी घडलेला प्रकार सांगितला. तिची मैत्रीण म्हणाली, अगं नशीबवान आहेस तू, नाहीतर आमचे सासरे म्हणजे आजही स्वतःला राजेच समजतात. सायली विचारात पडली की हे परिवर्तन नक्की झालं तरी कसं? संध्याकाळी 7 वाजता सायली घरी पोहोचली. एरवी ती घरी आली की घर विस्कटलेलं असायचं. आर्यन टीव्ही बघत असायचा आणि कामाच्या बाई त्याची काळजी घेत असायच्या. पण आज घर कसं प्रसन्न वाटत होतं. आर्यन आपला होमवर्क आजोबासोबत बसून पूर्ण करत होता. सायली किचनमध्ये गेली तर तिथे रात्रीच्या जेवणाची तयारी म्हणून डाळ भात लावून झाला होता. वसंतरावांनी तिला पाहिले आणि म्हणाले, आली का बेटा? दमली असशील, हातपाय धुवून घे, मी चहा ठेवतो. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा, हे सगळं खूप जास्त होते. मला भीती वाटते की मी काही स्वप्न तर बघत नाहीये ना? त्या रात्री जेवताना समीरला सुद्धा हा बदल जाणवला. समीर म्हणाला, बाबा, आज जेवणात काहीतरी वेगळीच चव आहे आणि घर कसं शांत वाटतंय. वसंतराव हसले आणि त्यांनी शेवटी आपल्या बदलाचे रहस्य उलगडले. ते म्हणाले, अरे, परवा मी बागेत फिरायला गेलो होतो. तिथे मला माझा जुना मित्र शरद भेटला. आम्ही खूप वर्षांनी भेटलो होतो. शरद अगदी तरुण आणि उत्साही वाटत होता. मी त्याला विचारलं, अरे शरद, तुझं एवढं वय झालंय तरी तू इतका फ्रेश कसा? तेव्हा शरदने मला जे सांगितलं त्याने माझे डोळे उघडले. शरद म्हणाला, आपण रिटायर झालोय म्हणजे आपलं आयुष्य संपलं असं नाही. आपण आपल्या मुलांच्या आयुष्यात ओझं बनून राहायचं की आधार, हे आपल्या हातात असतं. माझी सूनसुद्धा नोकरी करते. ती घर, मुलं, ऑफिस सगळं सांभाळते. हे मी जवळून पाहिलं. मग मला वाटलं, मी जर तिला घरकामात छोटीशी मदत केली तर तिचं ओझं हलकं होईल. मी मुलांना शाळेत सोडतो, भाजी आणतो, कधीतरी चहा देखील करून देतो. यामुळे तिलाही आनंद मिळतो आणि मलाही वाटतं की मी अजून कोणाच्या तरी कामाचा आहे. शरदने पुढे सांगितलं, वसंत, जर घरातली स्त्री आनंदी असेल ना तर अख्खं घर आनंदी असतं. आपण सन्मान मागण्यापेक्षा तो देण्यास शिकलो तर आपोआप मिळतोच. वसंतरावांनी पुढे सांगितले, सायली, समीर, मला जाणीव झाली की आत्तापर्यंत फक्त तक्रारीच केल्या होत्या. पण आता मला या घराचा आधारस्तंभ व्हायचा आहे, अडथळा नाही. म्हणूनच मी ठरवलं की आत्तापासून मी घराचा
एक सक्रिय सहभाग होईल. त्या दिवसापासून घराचा चेहरा मोहराच बदलला. वसंतराव आता रोज सायलीला सकाळी मदत करतात. आर्यनला गोष्टी सांगतात. त्याचा अभ्यास देखील घेतात. आर्यनचे ग्रेड्स सुधारले कारण त्याला आता आजोबांची साथ मिळाली होती. समीर आणि सायली यांच्यातले ताणतणाव कमी झाले कारण घराची जबाबदारी विभागली गेली होती. वसंतरावांच्या या कृतीने हे सिद्ध केले की विचार बदलायला वयाची अट नसते. फक्त गरज असते ती दुसऱ्याच्या परिश्रमाची जाणीव ठेवण्याची. ज्या घरात एकमेकांना समजून घेणारी माणसे असतात आणि जिथे पुरुष घरकामात मदत करणे हे कमीपणाचे समजत नाहीत, तिथेच स्वर्गाचे सुख नांदते. तर तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो? कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.